हा माझा मोठा पूर्ण फॅमिली सांभाळते. मावशी बोलताना मासारखी एकदम सेम टू सेम. तुम्हाला यांच्यात काय फरक दिसतंय का नाही? मी मम्मीच केली मागाशी. काय म्हणता एकेकाच्या विकेटी पडत चालत, कसं वाटतंय? केवीची विकेट पडले महत्वाची विकेट होती. तुमच्या पोराच्याला आवाजच नाही. माझ्या पोराच्या तुला पहिला एवढा लागला. हे लाइटिंग कुठची आणल्यास? MSCBचे आहेत का प्रायव्हेट कंपनीचे आहेत? अरे बाबा. हाय, नमस्कार, शुभ सकाळ. कशात सर्व? माझं नाव राजदीप गरत. तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजेचा या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल केविन आणि मिमो दादाची वरमाई, आणि काल नवापाड्यातून आपण द्रोणागिरीमध्ये वरमाई घेऊन आलो होतो. त्याचं कारण आता 2-4 वर्ष झाली, मला पण माहिती नव्हतं ना की 2-4 वर्ष झाली ते द्रोणागिरीमध्ये राहतात. मला याचं माहिती का नव्हतं, कारण का सर्व कार्यालय ते आपल्या गावात असतात. तर माझ्या पण लक्षात नाही आला. तर नंतर आता या शूट मुलं मला समजलं की ते द्रोणागिरीमध्ये राहत आहेत, आणि मग तीच वारमाई घेऊन आपण द्रोणागिरीमध्ये आलो. तर त्यांचीच हालत, केविन आणि मिमो दादाची हालत बघण्यासाठी आपण द्रोणागिरीमध्ये आलोय. तर जाऊया, त्यांना भेटूया सर्वांना. नमस्कार. नमस्कार. एकदम मस्त दिसतेस. थँक्यू. केविन दा कुठे आहे? आतमध्ये. कोहली ड्रेस, कोहली लुक. मला तुम्ही नाही मारलास? मग मारतेस आता मारते. केविन, ए केविन, या इकडं. मस्त कोहली लुक मध्ये आहे बघा. थोड्याच वेळात मिमो दादा पण मारणार आहे. एकदम मस्त. झाली सर्व तयारी? हो, आलो. चालू आहे तशी. लग्न कार्याची तयारी कधी पूर्ण होत नाही, शेवटपर्यंत, वरातीपर्यंत. बरोबर ना? मस्त दिसताय तुम्ही. आणि मी काय सांगतो, तुम्ही जुलीचे भाऊ नाही ना? दादा मोठा आहे ना? दादा मोठा. माझ्या नजरेत दादा तू कधी आलासच नाही, कारण का तू फर्स्ट बेंचर असशील. लास्ट बेंचर वाले. आणि वाईफ कुठली? आपली चांजा मधली ना? चांजा मधली. म्हणजे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. स्वीट एकदम ना. काल तुझा बॅनर बघितला तेव्हा मला समजलं काय चांजा मध्ये लावलेला बॅनर. नाव काय वहिनींचा? रुपाली वहिनी आहे. कुठं भेट झाली का ना आतापर्यंत? हो, भेटलो. बँगलोरला असतो ना, तर जास्त भेट नाही. 1-2दा एंगेजमेंट झाली तेव्हा भेटलो. एंगेजमेंट झाली तर बस एवढा जास्त नाही आता. आणि शेटकडे येऊया. अरेंज मॅरेज केलं? अरेंज मॅरेज. वहिनी कुठली? बापदेवपाड्यातली. आपलेच करंजा गावातलीच आहे. कुठं? हनुमान मंदिरचे. बापदेवपाड्यात हनुमान मंदिर. नाव काय वहिनींचा? अमिषा. दोन्हीला अरेंज मॅरेज वाले आहेत. एकदम मस्त. ठीक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. आणि कसा वाटतंय तुला आज? भारी वाटतंय. भारी वाटतंय. रिलॅक्स. अजून थोडा नर्वसनेस आहे. ये तो सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी. बरोबर सुरुवात आहे. आणि मस्त. दादाला म्हणजे दादाचा परिचयच नव्हता मला, खरोखर सांगता. बँगलोरला असते दादा. इथं घाऱ्या, पापड्या आणि चहाची व्यवस्था केलेली आहे. या बाजूला हाय, आणि इकडं घाऱ्या बनवण्याचं काम चालू आहे. हाय. पार्वती जोडी शंकर पार्वती. राजदीप. राजश्री मॅडमचा मुलगा. ओळखला. तू नाही वाटत? सेम क्लासमेट. यांनी बघलं, तुम्ही बघितलंच मला. कोणला? सेम क्लास. नाही, स्कूल फ्रेंड. तुला माहित नाही? अच्छा, एवढी माहित आहे. दादाच नाही माहिती मला. एवढी लुक झाली मला. लुक चेंज झाला असेल. हाय, फ्रॉम केरला. फ्रॉम केरला. मी केरळला होतो ना जॉबला, तेव्हा तिकडची पाहुणे आलेत ऍक्च्युली. त्याला हिंदी वगैरे जमत नाही, फक्त हिंदी वगैरे नाही जमत. थोडा थोडा हिंदी. म्हणजे तुमचं नाव काय?
हाँ बर्ली आणि चेरेन आणि हाय नमस्कार हाय केरलावरून आले खास तुमच्या हल्दीसाठी दादाच्या हल्दीसाठी हाय एकदम बहिणीसाठी कलीग होती एकदम बहिणीसारखा नाता आहे तुमचा ऍक्च्युली सगळी ठीक आहे थँक्यू हाय पापडी खातस मग तू घाऱ्या करायला मदत नाही करस त्यांना सांग इकडे बघ माझ्याकडं स्माइल बघ किती क्यूट आहे तिची इकडे बघ स्माइल तरी दाखव मी सांगते स्माइल बघ किती क्यूट आणि तू कॅमेरा पासून लपतस मग स्माइल तुझी दिसल कशी त्यांना नमस्कार नमस्कार आज हा ठाट आहे का तुम्हाला ओके मस्त बघा ठाट आहे आज नवऱ्या करून ठाट कुप्पा कापतस आहे अरुण काकाच्या इकडे पण होतीस ना तू ओके कुप्पा कुठलं किती पीस कापलंस दोन किती किलोचं असतील मोठं होतं ना हा मोठं होतं 15-20 किलोचा असेल 15-20 किलोचा एक असेल आता रातच्याला काय आहे रातच्याला काय माहिती नाही माहिती आता दुपारच्याला फक्त कुप्पा केलास ओके बघा पीस बघा असे केलेत ठीक आहे धन्यवाद मध्येच बिल्डिंगच्या पार्किंग मध्येच जेवण बनवण्याचं कार्य सुरू आहे हाय नमस्कार कशा आहात चांगले आहेत कुप्प्याचा आणि रात्रीसाठी काय आहे रात्रीसाठी सकला आहे ओके दुपारसाठी कुप्पा ओके हाय ताई हाय हाय ताई कशी आहेस बरे आहेस ना ओके खूप दिवसातून भेट झाली मानसीयुक्ताच्या हल्दीला आपण भेटलो होतो आपल्या कार्यालय होतीस आज खूप दिवसातून भेट झाली आहे आणि सांगायची गोष्ट अशी का हालत कोणची पण असो मानसीयुक्ताची हालत गाजते कारण काय माहिती आहे मी टी शर्ट घालून जाते चांगले टी शर्ट घातले कोणी हालत लावली तर टी शर्टची वाट आणि कोणाला नाही बोलू शकत ना पण हालत लावताना करवल्या माहिती आहे ना करवल्या हल्ली काही खोल देत नाही म्हणून टी शर्ट घातली ही मागवा पाहिजे तेवढी आणि ही घातली का कोण मागवत नाही चांगले घातलीच का मागवतात ताई आपल्या समोर आणि मामी ना मामी म्हणजे तो दोन भावांची मामी आहे काय म्हणशील कसं वाटतंय मस्त वाटतंय आता मी भाच्यांचा सोहळा आहे आज हा मला पण चांगलं बरं वाटलं बरं वाटतं आणि काल तुम्ही थाटात गाजत वाजत हाणलीत वरमाईल जाम मजा केली धमाल आहे आज पण धमाल आहे पण सध्या आता मामी गडबडीत आहे मामी काक्यांवर जिम्मेदारी असतात बरोबर मावशी काय सांगाल आज लग्न कार्य कसं वाटतंय चांगलं वाटतंय तुमची तयारी झाली पूर्ण ठीक दोन भावांबद्दल त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगा चांगला आहे सगळ्यांसाठी सगळ्यांच्या भावना समरस होतात अशी मुलं आहेत आई बाबांनी त्यांच्या पण फ्रेंड सारखीच वाटतात अशी मुलं कोणाची नसती ओके आणि आमचा मोठा तर सर्वांची जबाबदारी घेतली अख्ख्या फॅमिलीची मोठा मिमो केल्यावाला आणि केविन दादा तो फुल एन्जॉयमेंट वाला आहे केविनचा आमचे प्रश्नच नाही ठीक आहे मोठ्या भावाचा कार्यच तो असतो का सर्वांना सांभाळून घेणं आणि जबाबदारी असते मोठ्या भाऊ जबाबदारी असते बारका भाऊ कसा मोठा भाऊ आहे तर टेन्शनच नाही पूर्ण फॅमिली सांभाळतो आलेला आहे ठीक आहे बघा हा माझा मोठा पूर्ण फॅमिली सांभाळतो मावशी बोलताना मासारखी एकदम सेम टू सेम मला पण खूप सपोर्ट केलेला आहे माझ्या मुलांनी आणि हे पण खूप सपोर्ट करतात सगळे कार्याभारी आहेत सगळे इव्हन सगळ्या जे काय नाही माझे म्हणजे याबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळं ट्रीटमेंटचा खर्च हा शिकत होता माझा मुलगा एमडे करताना स्वतः क्लास घेऊन माझ्यासाठी त्यांनी मेहनत केलेली आहे
एवढं म्हणजे त्याच्याबद्दल किती मी केलं त्याच्यासाठी तरी त्याचे उपकार नाही. बरोबर बरोबर. आई सारखी एवढं माझे आईसारखी. या मुलाचे लय माझ्याहून स्वीट आहे एकदम ना. त्याचे लय उपकार आहे. नाही खेळू शकत नाही. नाही. बरोबर बरोबर. एकदम खूप प्रेम दिलाय तू. आम्ही हे करू नाही शकत कारण एवढा प्रेम सगळे लहानपणीपासून. मामाचं घर बाजूलाच नाही. हा, बरोबर. तिकडे तर सगळ्यांची एकदम एकदम क्लोज बॉन्डिंग क्लोज एकदम असते आणि ते लहानपण आपल्याला बघितलेलं असते त्यांची परतफेड आपण कशी करायची ते आपल्याला समजत नाही. ओके. जास्त मी मामांचे असायचो. ओके ठीक आहे. आमच्या आजीचा पण हा लाडका. हा कोणालाच नाही बोलणार ना. बरोबर बरोबर. हे याचे मित्र पण म्हणजे हे मित्र पण आमच्या मुलांसारखेच माझ्या. बरोबर बरोबर. लहानपणापासून आम्ही ओळखतो. आमच्याच इथे मोठे झाले आणि मित्राच्या कार्यासाठी आलेले आले आहेत आहेत. आणि अशा आपण कधी जास्त उशीर भेटत नाही. पण एखादा कार्य असेल त्यावेळेला कुठून कुठं, आता तू पण बाहेर असतील ना कुठेतरी. कुठं असतोस तू? मर्चंट नेव्ही मध्ये. तो पण बाहेर असतो पण दादा सुद्धा बाहेर असतो पण तुम्ही एका कार्यासाठी एकत्र आलेले आहात. ठीक आहे मस्त. खास मित्र आहे आपला. खास मित्र आहे. हाय नाही मावशी इकडे या. आता तुम्ही दोघींना एक सोबत बघताय तुम्हाला यांच्यात काय फरक दिसतंय का नाही? मी मम्मीच केली मागाशी. बरोबर ना मावशी? मम्मीच केली मी नाही. आम्ही चौघी आमच्या मम्मीच्या सारख्याच दिसतो. चौघी पण. आणि तो एकटाच मामा काल. हा काल एकटा मामा आणि तुम्ही 4 बहिणी. ओके. काय म्हणशील आता कसं वाटतंय मुलाचा, दोन्ही मुलांचं एकदाच कार्य आपलं कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. सगळी तयारी वगैरे झाली? सगळी झाली. झाली ना तयारी? ठीक आहे. आणि काल वर्माईच्या लुक मध्ये एकदम भारी दिसत होतात तुम्ही आणि आज तुमचे एकदम खतरनाक लुक बघायला भेटतील. संध्याकाळी प्लस रात्री उद्या लग्नाला संध्याकाळी पण लुक केलात काय तुम्ही? आता नॉर्मल यो सगळा थाटातला. सकाळी आपला ठाट असते आणि संध्याकाळी हल्दीला ये. संध्याकाळी हाय मी हल्दीला. ठीक आहे एकदम मस्त. ठीक आहे एकदम. मी ओळखलीच नाही मम्मी. मी विचार मम्मीच बोललो. आम्ही सारख्याच दिसतो चौघी. ठीक आहे थँक्यू. हे बघा मांडव आपला द्रोणागिरीमध्ये आहे. एखादा माणूस विचार करेल का द्रोणागिरीमध्ये आहे तर कशाला जाऊया किंवा का जाऊया. पण इकडं बघा किती संख्येने महिला मंडळ आलेलं आहे. सर्वजणी आपल्या कार्यासाठी सर्व जमून आपल्या हल्दीनं हीच मजा असते का किती पण लांब असू द्या जास्तीत जास्त संख्येने आपण जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे बघा स्पीकर असला ना तर माझा काय करू. स्पीकर असल्यावर मला हे बघा गावकीचा आवाज स्पीकरचा. फक्त हाय करा. स्पीकर चालू आहे. फक्त हाय 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 हाय. माझी शेजोली नाही. तेच बोलतोय माझी शेजोली नाही. नाती घुलमिल आहेत सगळी आपली ना. मामाच्या इकडं. ओके. द्रोणागिरीमध्ये असून पण बघा किती बायका आल्यात ना. एवढ्या लांबून आले. हो बरोबर. मग तेच आपल्या आग्रे कोल्यांची तीच तर मजा असते. किती लांब असू दे कार्य सर्वजणी आवर्जून येत असतात. बरोबर 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 बरोबर. म्हणून कुठून कुठून लोक येते. जवरा परिवार आहे ना तेवढेच लांब येते. बरोबर बरोबर. मित्र परिवार जाम लवकर आलेला आहे. त्याच्याबद्दल 2 भावांकडून मी धन्यवाद मानतो तुमचे. काय म्हणता एकेकाच्या विकेटी पडत चालत कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. असंच पडू दे. शेवटची माझीच राहिली ती पण पडेल. शेवटची तुझीच आहे ती पण पडेल. मे मध्ये टाकणार आहेस विकेट? टाकणार आहेस? झाला आपला मे मध्ये फिक्स आहे. मे मध्ये फिक्स ना. केवीची विकेट पडली महत्वाची होती. महत्वाची विकेट होती ती पण पडली. कोणी टाकली विकेट? कोणी घेतली? सर्वांनीच घेतली. कॅच सोडला. पण बॉलर कोण होता? बॉलर आमिषा होती.
बहिणींकडे, ठीक आहे. दोन भावांच्या करवल्या बघा कशा नटून आल्या, मस्त कोली ट्रेडिशनल लुक मध्ये आले. हाय, मस्त दिसत आहे. थंडगार तिला पाणी दिला हो एकदम ना, थंड मग थंडच लागते. हाय, आज आपल्या सोबत ही टीम असणार आहे. ही छोटी करवली बघा. हाय, सगळ्यात जास्त उठून तूच दिसतस हो. हे लाइटिंग कुठची आणल्यास? MSCBच्या आहेत का प्रायव्हेट कंपनीच्या आहेत? MSCB म्हणजे गव्हर्नमेंट वाल्या. बुकरुडा लाइटिंग बिटिंग करणारे ते सांगायला पाहिजे होता, सगळे केले असल्या लाइटिंग. हाय, मस्त एकदम लुक केलात ना आज रात्रीचं. ठीक आहे, झाली नवरीची तयारी? आज थोडा लेट करलच ती, आज त्यांचा मान आहे ना. ही बघा मेन करवली. हाय, ओके ना? कसं वाटतंय दादाची हालत आहे? दोन भावांची हालत आहे एकदम छान वाटते आणि मस्त मजा केलंय. तुमच्या पोराच्याला आवाजच नाही, माझ्या पोराच्या पहिला हो बरोबर आहे. ठीक आहे, बाकी मस्त 2 दिवस फुल गाजवला. वरमाई पण गाजवली, हल्दीला पण एक परफेक्ट लुक, लग्नाला पण. अरे बाबा, आणि वरात पण असं तुमचीच असेल? 2-2 वरात. काय करू, नवरीचे हरुचे आहे. बरोबर आहे, पोर माझे. हो ना, भावाशी पोर. भावाशी पोर आहे ना. लवकर घेऊन या मग, लवकर घेऊन. आशिता आलंय MSCBची लाइटिंग घेऊन. मी काय बोलतोय, MSCBचीच आहे ना गव्हर्नमेंट. हा बरोबर, तिथं ऑफिस पण आहे MSCBचा. पण मी काय बोलतोय, थोडा लेट यायचा अजून आणि डायरेक्ट उद्या लग्नाला यायचं ना. कशाला मग डबल खर्च? एकदाच झाला असता, उद्या वेगळा. आता खर्च करायचा ठरवलंय तर ते करणारच आहे आणि करतातच. हाऊस असते ना प्रत्येकाची. हो नक्कीच. नवरीच्या आम्ही नवरीच्या मामी मावशी. तुम्ही? मी मावशी. आणि आतमध्ये कोण कोण आहे? मी पण मावशी. आज तुमचा हल्दीचा हा टाट आहे काय? मस्त टाट आहे. हा ना, आमच्या वहिनीनं हा ना लवकर. फोटोशूट चालू आहे काय? इंतजार करो थोडा. नवरीची मामी. रात्री जास्त मजा. रात्री मजा. हाच लुक आहे काय एक्स्ट्रा पाय? हाच लुक आमचा आता. हाच लुक आहे काय? ठीक आहे, आमचा हाच लुक आहे. दुसरा करवलींचा माहिती नाही. करवल्या हल्ली ऐकतच नाही कोणला. हे काय आमच्या करवल्या बघा. हाय, एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर मागवले बघा. कुठून अँगल घेत आहेत. हे कॅमेरामॅन काढून नाही देत ना फोटो. हो मग तेच.
त्याला बिचारा टेन्शन येते बिल किती येईल करून दिली मला. त्याचा टेन्शन नाही. MSCB आपलीच आहे काय बरोबर ना कनेक्शन सगळीकडे बरोबर आहे तेच नुसत्या चगमगल्यान. केविनची हालत पोचून आम्ही आता पोहोचलोय द्रोणागिरीमध्ये. मांडव दाखवतो तुम्हाला चला आणि जाऊया. सकाळी कोली लुक केला होता आता साऊथ इंडियन लुक केलाय. नारळ पाहिजे होता का हातात. मी फोटो बिटो जास्त काढत नाही मी डायरेक्ट व्हिडिओ चालू करते. पंकज तुम्हाला साखरपुड्याला आशिताच्या ओळख करून दिली होती पुन्हा एकदा करते. तुझा इकडे भाऊ लागशील यांचा तू भाऊजीच लागते यांचा तो. मला नुसतं बोलते पिशील काय पित्तस काय ब्ल्यू लेबल हा पित्त आहे काय ना हायचं जेवून घेऊया. जरा दोन भावांच्या हालतीला बघा